शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेल्या रोल्स रॉयसचं गूढ अगेर एबीपी माझाने उकललंय. प्रशांत कोरटकर जी आलिशान रोल्स रॉयस चालवताना दिसतो ती कार पिंपरी चिंचवडमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाकडे सापडली आहे. त्यामुळे आता अनेक प्रश्नांचा गुंता समोर आलाय. ही कार बांधकाम व्यावसायिकाकडे पोहोचली कशी, माझाने शोधून काढलेली कार सीआयडीला कशी सापडत नाही, या प्रश्नांचा मागोवा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. माझ्या माहितीप्रमाणे ती कारचा लिलावच झाला नाही. सगळ्याचा तपास होईल आता. ही घटना 3 ते 4 महिन्यापूर्वी झालेली. त्याच्यानंतर कोरटकरचा आपला काही संबंध नाही. रोल्स रॉयस सोबत आयटीत उभे असलेले हे आहेत पिंपरी चिंचवड मधले बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे. शिवरायांचा अवमान करणारा चिल्लर प्रशांत कोरटकर ज्या रोल्स रॉयसची मिजाज करत होता तीच ही रोल्स रॉयस. जी कार सीआयडीच्या हाती लागत नव्हती त्या कारचा माग एबीपी माझानं काढला. ही कार आता कलाटेंच्या आलिशान फार्म हाऊसवरच्या विंटेज कारच्या कलेक्शनमध्ये उभी आहे. तुषार कलाटे यांचं पुण्यातील मुळशी तालुक्यातील नेरे जांभे या गावातील हे आलिशान फार्म हाऊस आणि या आलिशान फार्म हाऊसच्या पार्किंगमध्ये जी वाहनं आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये अनेक विंटेज कार आहेत. याच कारमध्ये, याच कलेक्शनमध्ये एक कार ही रोल्स रॉयस काही दिवसांपूर्वी या पार्किंगमध्ये उभी होती. मात्र ही रोल्स रॉयस आत्ता या ठिकाणी नाही. आता प्रशांत कोरटकरची ही रोल्स रॉयस तुषार कलाटेंकडे कशी गेली असा प्रश्न विचारला जातोय. त्याच्या उत्तरासाठी आम्ही थेट कलाटेंनाच गाठलं. तर कलाटेंनी कोरटकरशी संबंध असल्याचं साफ नाकारलं. 3-4 महिन्यापूर्वी प्रशांत कोरटकर हा एक माझ्या कॉमन मित्राबरोबर माझ्या घराच्या तिथं आला होता. मी कार्यक्रमाला जाण्यासाठी मी ती गाडी तिथं घेऊन आलो होतो आणि त्यावेळेस ते आमची ओळख एक कॉमन मित्रांनी करून दिली. ते म्हणले पत्रकार येते. तर त्यावेळेस कोरटकर म्हटलं की मला गाडीची एक चक्कर मिळेल का. त्याच्या माणसानी ते एक फोटो घेतला त्याचा आणि तो रील त्यांनी त्याच्यावर टाकली. गाडीचा आणि त्याच्या गुन्ह्याशी आणि त्याच्या कृत्याशी लांब लांबपर्यंत काहीही संबंध नाही. प्रशांत कोरटकरला ह्याच्या अगोदर आपण कधी भेटलेलो होतात का त्या घटनेच्या पूर्वी? नाही, त्याच्या अगोदर कधीही मी प्रशांत कोरटकरला भेटलो नव्हतो. आणि ते जे वक्तव्य झालं त्याच्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं? मी त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. कलाटे कोरटकरशी संबंध असल्याचं नाकारत असले तरी त्यांचं मत खोडणारे हे पुरावे पहा. हे आहेत तुषार कलाटे, प्रशांत कोरटकर यांचे एकत्रित फोटो आणि व्हिडिओ. यात वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसलेही दिसून येतोय. या मनोहर भोसलेवर भक्तांची फसवणूक केल्याचे गुन्हे नोंद आहेत. ही रोल्स रॉयस बँकेच्या लिलावातून 2 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा दावा तुषार कलाटेंनी केलाय. गाडी मी 2016 मध्ये ती मी बँकेकडनं BMW फायनान्स कडनं विकत घेतली होती. BMW फायनान्सचं त्याच्यावर लोन होतं. त्याच्या संदर्भातले सगळे पेपर, त्याच्या संदर्भातले RC बुक, त्याच्या संदर्भातले सगळे BMW फायनान्सनी मला ते दिलेले आहे. मात्र ही रोल्स रॉयस अजूनही महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन इंडिया लिमिटेड या कंपनीच्याच नावावर असल्याचं RTO मधील नोंदीतून दिसून येत आहे. मग ती कलाटेंनी कशी विकत घेतली असा प्रश्न उपस्थित होतोय. या रोल्स रॉयसचं गूढ उकलण्याचा प्रयत्न केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. 2015ला महेश मोतेवारला अटक झाली. त्याच्या मालमत्तांचा लिलाव करून गुंतवणूकदारांना देण्यात येतील असं सांगण्यात आलं. 7 ते 8 कोटी रुपये किंमत असलेल्या रोल्स रॉयसचाही त्यात समावेश होता. CBI आणि CIDनं ही गाडी विकता येणार नाही अशी नोटीस दिली होती. मात्र प्रशांत कोरटकरनं पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधांचा उपयोग करून ही नोटीस मागे घ्यायला लावली. त्यानंतर या गाडीवर कर्ज असल्याचं दाखवून बँकेमार्फत या गाडीचा लिलाव करण्यात आला. कोरटकर आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधातून कलाटेंनी 2 कोटींना ही गाडी विकत घेतली. पण CIDचे अधिकारी रोल्स रॉयस सापडत नसल्याचा दावा करतायत. तुषार कलाटेंनी थोडं त्या संदर्भातली भूमिका सांगितली की मी ऑक्शनमध्ये घेतलं. खरंच ऑक्शन झालं का त्याचा याची चौकशी CBI करावी. या संदर्भातली चौकशी ATCनी करावी आणि माझ्या माहितीप्रमाणे ती कारचा लिलावच झाला नाही. सगळ्याचा तपास होईल आता. तुम्ही काल जर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहिली तर रोल्स रॉयस गाडीमधून तो का उतरतोय काय, म्हणजे त्याच्या लागे बांधे हे छोट्या सामान्य माणसाशी नाही तर अत्यंत मोठ्या माणसाशी आहेत. आणि हा नियोजित कट करूनच त्यांनी हे सगळे वक्तव्य केले असावेत असा आमचा अंदाज.
आता एबीपी माझानं ही गाडी शोधून काढल्यानंतर तरी CIDला जाग येणार का, गाडी ताब्यात घेणार का असा प्रश्न विचारला जातोय. ही रोल्स रॉईस कोरटकर आणि कलाटे यांना मिळवून देण्यात सहभागी असलेल्या IPS अधिकाऱ्यांची नावंही चौकशीत समोर येण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मोतेवारच्या समृद्ध जीवनकडून लुबाडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांचं काय. प्रशांत कोरटकरने ही रोल्स रॉईस चालवली आणि 10 वर्षांपूर्वीच्या समृद्ध जीवन घोटाळ्याला पुन्हा एकदा वाचा फुटली. या 10 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांचा 1 रुपया देखील परत मिळालेला नाही. दुसरीकडे या महेश मोतेवारच्या हजारो कोटी रुपयांच्या मालमत्ता कोणी आणि कशा पद्धतीने हडप केल्या हे या रोल्स रॉईसच्या उदाहरणातून स्पष्ट होत आहे. ज्यांच्यावरती घोटाळ्याचा तपास करण्याची जबाबदारी होती त्यांनीच आणखी मोठा घोटाळा केल्याचं यातून दिसून येतंय. या नव्या घोटाळ्याचा तपास होणार का? कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.